मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ना एकदम मऊसूत असे उपीट तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी पॅन मध्ये 2 चमचे तेल ही गरम करून घेतले आहे. सर्वात प्रथम आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी मोठा रवा घेतला आहे. तुम्ही छोटाही रवा घेऊ शकता. हे पहा, आणि रवा घेताना मोजून घ्यायचा आहे. इथे मी या कपाने 2 कप रवा घेतला आहे. आता हा रवा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. आणि एकदम खरपूस असा रवा भाजून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होते, उपीट बनवताना उपीट चिकट तर होते किंवा एकदम कोरडे कोरडे उपीट होते. त्यामुळे ते उपीट आहे ना घशामध्ये अडकते. तर मी तुम्हाला एकदम मऊसूत उपीट कसे तयार करायचे हे दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता तुम्ही पाहत राहा. उपीट तयार करताना रवा हा मोजूनच घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला उपीटामध्ये पाणी किती घालायचे ते समजते. आता हा रवा मी छान भाजून घेते. इथे आपला रवा भाजून तयार आहे. हे पहा, मस्त फुलला आहे रवा. स्लो गॅसवर एकदम खरपूस असा रवा भाजून घ्यायचा आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हा रवा बाजूला ठेवून घेते. एकीकडे आपण रवा भाजून ठेवला आहे. उपीट तयार करताना रवा एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपले उपीट ही मोकळे फडफडीत होईल. त्याचबरोबर आपल्याला पाण्याचेही प्रमाण लागणार आहे उपीट तयार करताना. तर इथे मी या कपाने 2 कप रवा घेतला होता. तर इथे मी याच कपाने रव्याच्या तिप्पट पाणी घेतले आहे, म्हणजे 6 कप पाणी इथे मी घेतलं आहे. हे पाणी आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. थंड पाणी उपीटामध्ये घालायचे नाही, गरम करूनच पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला जर अगदी कोरडे उपीट पाहिजे असेल तर जेवढा रवा घेतला आहे ना तेवढेच पाणी घ्यायचं आहे. आणि एकदम लपलपीत असे उपीट पाहिजे असेल तर आपण इथे 6 कप पाणी घेतले आहे ना, त्यापेक्षा आणखीन थोडे पाणी वाढवून तुम्ही घेऊ शकता. आता हे पाणी मी दुसऱ्या गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून देते आणि उपीटाला लागणारी फोडणी तयार करून घेते. उपीटाची फोडणी तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 पळी तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. मोठी 1 पळी तेल घेतला आहे. आता यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. इथे मी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत 1 वाटी. ते तेलामध्ये घालून घेते. उपीट तयार करताना शेंगदाणे भाजून घालायचे नाहीत, असे तळूनच शेंगदाणे घालायचे आहेत. म्हणजे हे शेंगदाणे ना उपीट करून जास्त वेळ झाला तरी एकदम कुरकुरीत असे राहतात. त्यामुळे मी हे शेंगदाणे तळून घेत आहे. इथे आपले शेंगदाणे छान तळले आहेत. आता मी हे शेंगदाणे काढून घेते. तर शेंगदाणे काढून घेतले आहे आणि कढईमध्ये तेल ही शिल्लक आहे. याच तेलामध्ये आपण फोडणी तयार करणार आहे. आता तेल गरम आहे. आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया. आणि मोहरी आपल्याला तडतड करू द्यायची आहे छान. अजिबात कच्ची मोहरी ठेवायची नाही, नाहीतर उपीट खाताना ती मोहरी कडवट लागते. इथे आपली मोहरी तडतड करू लागली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते आणि जिरेही छान फुलून घेऊया. जिरे मोहरी कशी एकदम छान फुलली म्हणजे फोडणी एकदम कडक बसते. हे पहा, इथे जिरे आणि मोहरी फुलली आहे. आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. 2 कप रव्यासाठी इथे मी 1 कप कांदा घेतला आहे. हा कांदा तेलामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये कढीपत्ताही आपल्याला घालून घ्यायचा आहे. थोडीशी बारीक चिरलेली मिरची, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण घेऊ शकता. इथे मी थोडे तिखट उपीट करणार आहे, त्यामुळे मिरची जास्त घेतली आहे. आणि उपीटाचे प्रमाण ही जास्त आहे, म्हणून सर्व साहित्य इथे मी जास्त घेतले आहे. हा कांदा आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. उपीट तयार करताना तुम्ही इथे डाळीचाही वापर करू शकता. हरभऱ्याची किंवा उडदाची डाळ तुम्ही वापरू शकता. ही डाळ शेंगदाणे तळून घेतले ना लगेचच तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. एकदम कडक अशी तळून घ्यायची आहे. आता फोडणीमध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि यामधील निम्मे शेंगदाणे मी फोडणीमध्ये घालणार आहे. सर्व जिन्नस आणखीन छान मिक्स करून घेऊया. आणखीन 2 ते 3 मिनिटं मी हा कांदा तेलामध्ये छान परतून घेणार आहे. हे पहा, इथे आपला कांदा छान मऊ झाला आहे. आपल्याला कांदा लाल करून घ्यायचा नाही, मऊच करायचा आहे फक्त. आता मी या फोडणीमध्येच रवा घालणार आहे. काही जण असे पाणी घालून नंतर रवा घालतात, तर तसं न करता अशा
अशा प्रकारे तुम्ही उपीट करून पहा, खूप छान होते। तुम्ही जर पाण्यामध्ये रवा घातला तर रव्याच्या गुठळ्या होऊ शकतात। आणि हा रवा फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया। असे केल्यामुळे कांद्याचा फ्लेवर आहे ना रव्याला खूप छान लागतो आणि उपीट ही खूप टेस्टी लागते। हे पहा सर्व जिन्नस छान मिक्स झाले आहेत। आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। हे सर्व पाणी मी यामध्ये घालणार आहे। रव्याच्या तिप्पट पाणी इथे मी घेतलं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया। हे पहा अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत। तुम्ही जर थंड पाण्यामध्ये रवा घातला तर लगेचच याच्या गुठळ्या तयार होतात। आता यामध्ये मी चवीपुरते मीठ घालून घेते आणि मीठ छान मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे साखरही वापरू शकता। इथे मी सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतले आहेत। आता यावरती झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटं हे उपीट आपण छान वाफवून घेऊया। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून पाहूया। हे पहा मस्त वाफ निघली आहे। तर एकदा हे उपीट आपण मिक्स करून घेऊया। मस्त मोकळे झाले आहे, मऊ लुसलुशीत असे, अजिबात यामध्ये गाठी झाल्या नाहीत। हे पहा आता वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेते मी। आता मी गॅस बंद करून घेते आणि हे उपीट सर्विंग डिश मध्ये काढून घेते। तर तुम्ही हे उपीट नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। सो रेसिपी आवडल्यास चटपटीत स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये। धन्यवाद।